रखुमाईच्या पती सोयरिया. चरणाच्या उत्तरार्धामध्ये म्हणतात की रखुमाईच्या पती सोयरिया. आता बघा, आपल्याला तर अशा लौकिकामध्ये एखाद्या बायकोचा नवरा जर म्हणलं तर आपल्याला कमी वाटते, म्हणजे बायकोची ओळख फलाने बायकोचा नवरा आहे असं जर पुन्हा म्हणलं तर त्याला कमी लेखलं जातं आपल्या याच्यात. पण इथं तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष पांडुरंगाला म्हणलेलं आहे की रखुमाईच्या पती सोयरिया. त्याला काय दुसरी ओळख सांगता येत नव्हती का? पण का केलं त्यांनी, का म्हणले कसं, त्याचा थोडासा आपणही काहीतरी डोक्यात घेतलं पाहिजे की पती आणि पत्नी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. याच्यात कोणी कमी नाही आणि कोणी जास्त नाही. मुलगी आणि मुलगा पण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना समान समजलं पाहिजे आपण. कुणाला मोठा आणि कुणाला कमी नाही, दोन्ही एकाच गाडीचे दोन्ही चाक आहेत. तर तिथं त्यांनी आपला वर मान्य करून घेण्यासाठी तुकाराम महाराजांना म्हणले की रखुमाईच्या पती सोयरिया, की तू कोण आहेस? रखुमाईचा पती आहेस. पहा, जेव्हा ना एखादं मूल वडिलाकडे जात असतं काही मागायला, जर एखादं मूल शिकायला बाहेर असला, अनुभव आहे आपल्याला सगळ्यांना, की एखाद्या जर मुलाने म्हणलं बाबा 10,000 रुपयाचं काम पडलंय द्या, तर आपण कधीच पटकन काढून देत नाहीत. वडील काय म्हणतात, कशाला पाहिजे तुला, काय काम आहे, आताच दिले होते. म्हणजे बोलण्याची पद्धत असते. बापही मयाळू असतो. बापाची माया म्हणजे कशी असते, नारळासारखी, वरून कडक पण मधून प्रेमळ. पण आईची माया कशी असते, बरं ठीक आहे ठीक आहे देते. आई पहिल्या शब्दात म्हणणार मी देते, आणि पुन्हा मग विचारणार काय काम आहे, कशाला, हळून विचारणार नंतर. आणि जर बाप देईच ना गेला तर आईला, मुलगा जर म्हणला की मी बाबा आईला सांगन, महत्वाच्याही कामाला लेकराला कसं देत नाही म्हणून आई कुणाची कड घेते, मुलाचीच कड घेते. तसं तुकाराम महाराज म्हणतात की रखुमाईच्या पती सोयरिया, म्हणजे तुम्ही आमचे वडील आहात आणि रखुमाई आमची कोण आहे, माता आहे. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आना ध्यानी. विठ्ठल रुक्मिणी जर दोघांना तुम्ही अखंड ध्यानात आणलं तर मग सुख काय होणे. आणि झाले सोयरे त्रिभुवने, म्हणजे सगळे सोयरे, म्हणजे आपलं कुणाशीही वैरत्व राहत नाही, कुणी आपल्याबद्दल वाईट चिंतन करत नाही किंवा कुणाविषयी आपल्याला वाईट भावना येत नाही. जसं जर जगच आपलं आई बाप झालं तर त्या लेकराला काही कमी आहे का? तसं पांडुरंग आणि रुक्मिणी माता जर आई वडील झाले तर आपल्याला काही कमी पडत नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात की सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. आणि असं म्हणून का बाबा, का जडावा तुमचंच रूप, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, तुझ्याच मूर्तीवर का रूपा, का माझं लक्ष जोडलं पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, 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 गोड तुझे रूप गोड तुझे नाम.
माझं प्रेम सर्व काळ. दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात की तुझं पहिल्या चरणामध्ये म्हणतात की जडो सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, आणि दुसऱ्या चरण म्हणतात की गोड तुझे रूप आणि गोड तुझे नाम. का डोळ्यांना त्यांनी पहिल्या चरणामध्ये आदेश केलाय की सदा माझे डोळे. डोळ्यांना का दिलाय? कारण या सृष्टीमधलं जे ज्ञान आहे ना बाबा, 80% ज्ञान आपल्या डोळ्यांनी आपल्याला प्राप्त होत असतं. किती टक्के? 80% फक्त डोळ्यांनी, आणि बाकी 20% मध्ये आपले कान, नाक, सगळं बाकीचे जे इंद्रिय आहेत आपले ज्ञान घेण्यासाठी, ते फक्त 20% मध्ये आहेत. कान, नाक, हात, पाय, त्वचा, आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्यापैकी डोळे हे 80% ज्ञान ग्रहण करतात. कारण आपण जर डोळ्यांनी बघितलं तर पुढच्याचा हावभाव कळतो, तो काय म्हणालाय ते पण कळतो, अनेक गोष्टी कळतात. चेहरा रागीट आहे का कळतो, प्रेमाने बोलतोय का कळतो, चेहऱ्याकडे बघितलं कळतं की यांच्या आता मनात काय चाललंय, कळते की नाही. 83% बघा, आमच्या सरांच्या टाळ्या वाजवा, अजून अभ्यास आहे पक्का त्यांचा. मी 80% म्हणलं, 83% ज्ञान केवळ डोळ्यांनी जातं. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्याला डोळ्यांना आदेश दिलाय की सदा माझे डोळे कुठं जडो तुझे मूर्ती. अजून दुसरा तुकाराम महाराजांचा अभंग आहे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. त्याच्यामधल्या दुसऱ्या चरणामध्ये पण त्यांनी, दुसरं चरण हे अभंगाचं ध्रुपद असतं. आपण जेव्हा गायन करतो तो दुसरं चरण ध्रुपद असतं, म्हणून तिथं पण डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख असं दिलेलं आहे. कारण आपल्या इंद्रियांनीच आपण देवाची प्राप्ती करून घेऊ शकतो. दुसऱ्या आपल्याकडे ह्या देह जर नसता तर आपल्याला इंद्रिय देवाची प्राप्ती करता आली नसती. म्हणून याच जन्मामध्ये याच देहामधून आपल्याला देवाची प्राप्ती करायची आहे. आणि ती कशी काय? नामाचं चिंतन करून करायची आहे. कोणत्या नामाचं चिंतन करायचं? आपल्याला आवडेल त्या नामाचं करायचं. पण तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये, अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आहेत, विठू माऊलीये हाची वर देई संचरोनी राही हृदय माझ्या. विठू माऊली हाची वर